अर्जेंटिना 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 हे बघ. अर्जेंटिना काय रे माझ्या बायकोने काय मस्त कमेंट केली बाई या प्लेअर बद्दल. ए अशी कशी ती कमेंट करू शकते का तुला समजतं का ते काय आहे? काहीतरी संस्कृती असते की नाही इंडियामध्ये तिला ही कमेंट करताना सुचलं कसं नाही काहीतरी समजलं पाहिजे यार तुला समजव तिला हे 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 अति झालं हे सगळ्या अरे थांब, गोष्टीमध्ये हे चालणार नाही सांगून ठेवतो Comment माझ्या मी हे चॅनल बंद करेल हा. अरे ऐक तर सही. काय? कमेंट माझ्या बायकोने नाही केली, मग? कमेंट दुसऱ्याच्या कोणाच्या तरी गर्लफ्रेंडने केली. ओ असं आहे का नक्की विषय काय रे स्वप्नील आधी व्हिडिओ तर स्टार्ट कर मग सांगतो ना. ओके नमस्कार मंडळी राम राम जय महाराष्ट्र गोलपोस्ट मराठीच्या अजून एक भन्नाट व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे माझं नाव दर्शन कदम मी स्वप्नील कदम. आपला फुटबॉल आपली भाषा. चल चालू करूया मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे. काय रे एका टीम मध्ये हम्म. काहीतरी चाललंय ओके पण त्या टीम मध्ये चाललंय तरी काय नक्की? नक्की तुझा प्रश्नच मला समजला नाही काहीतरी चाललंय तरी काय नक्की हे काय चाललंय काय नक्की हे चाललंय काय, हे जे काही चाललंय हा, ते एका टीम मध्ये चालू आहे हा. आणि त्या टीमचं नाव आहे पोर्तुगाल फुटबॉल टीम. पोर्तुगल फुटबॉल टीम म्हणजे डिप्रेशन. हा, ओके पण ह्या टीम मध्ये सध्या सगळी गडबडच चालू आहे कारण सोशल मीडियावरती आणि ही गडबड सोशल मीडियावरती दिसून येते आता कारण एका प्लेअरच्या फॅन बेसने हे संपूर्ण तबाही मचवून ठेवली आहे अख्ख्या सोशल मीडियावरती. अशीच एक घटना IPL च्या वेळी सुद्धा झाली होती आपण ते रिलेट करू शकतो कारण फॅन बेस कदाचित थोडाफार तसाच आहे. सेमच आहे का हो हा, पण ओके. आम्ही ज्या प्लेअरचं नाव बोलतोय त्या प्लेअरचं नाव आहे क्रिस्टियानो रोनाल्डो. डिप्रेशन. गॉड येस गॉड क्रिस्टियानो रोनाल्डो येस. आणि हे जे सुरू झालंय हे तेव्हा सुरू झालंय जेव्हा पहिली मॅच ही रोनाल्डोच्या टीमने पोर्तुगालने ही ड्रॉ केली आहे समोरच्या टीम. डिअर कॉंगो बद्दल येस. डिअर कॉंगो बरोबर पण तुला माहितीये का या सगळ्याची सुरुवात खूप आधी झाली होती हम्म. आणि थोडीफार धुसमूस थोडाफार धूर हा कुठून तरी येत होता. पण थांब 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 सुनील थांब आपला प्रेक्षक हा नवीन आहे आपला प्रेक्षक हा मराठी आहे मला ना सुरुवातीपासून समजव मित्रा नक्की काय भानगड काय आहे ह्या लोकांची आणि लयच हे लोकांना उगाच इंस्टाग्राम आणि ओपन केलं ना तर ह्यांचंच दिसतंय मला पण जरा समजव कारण का मी ह्या टीमला नक्की फॉलो करतच नाही तू करत असशील मला जरा सुरुवातीपासून क्रोनॉलॉजी मध्ये सांग की काय चाललंय येस आपण क्रोनॉलॉजी मध्ये बोलूया. तर ही सुरुवात झाली आहे पोर्तुगाल वर्सेस DR कॉंगोच्या मॅच नंतर. ओके जी ड्रॉ झाली होती येस जी ड्रॉ झाली होती अनएक्सपेक्टेड रिझल्ट होता सगळ्यांसाठीच. हम्म. पण त्या मॅच नंतर हम्म. आपला जो रोनाल्डो आहे त्याच्या फॅन्सने हम्म. हे कमेंट्स करायला सुरुवात केली आपल्याच टीमच्या कमेंट्स बॉक्स मध्ये त्यांच्याच टीमच्या कमेंट्स त्यांच्याच प्लेयर्सच्या कमेंट पोर्तुगीजच्याच प्लेअरच्या टीम येस बॉक्स येस मध्ये तोच तर अच्छा. मोठा प्रॉब्लेम आहे ओके. की तुम्ही रोनाल्डोला पास का नाही करत, तुम्ही हम्म. रोनाल्डोकडे बॉल का नाही देत, हम्म. रोनाल्डो गोल मारणार कसा, ओके. तुम्ही त्याला पास करायला हवं. ओके. आणि हे सगळं बोललं जातं कोणाबद्दल? विटिनिया, ओके ब्रुनो फर्नांडिस, ओ जाओ नेवेस, कॉन्सेकाओ अशा त्यांच्या संपूर्ण टीम बद्दल असं बोललं जातंय. प्रेक्षकांना मी नक्की सांगेन की विटिनिया जाओ नेवेस अजून ब्रुनो ब्रुनो फर्नांडिस फर्नांडिस स्वप्नीलने त्यांची नावं घेतली आहेत ते कोणी साधी प्लेअर नाहीये ते PL मध्ये त्यांच्या लीग्स मध्ये कॅप्टन्स आहेत टॉप प्लेयर्स आहेत मोठ्या मोठ्या पोझिशन्स मध्ये आहेत आणि चांगले परफॉर्मर आहेत येस. उगाच ते पोर्तुगल टीम मध्ये नाहीयेत चांगले परफॉर्मर आहेत पुढे आणि हे सगळं होतंय पण ह्या सगळ्याची सुरुवात कुठेतरी आधीच झाली होती जेव्हा युरो कप चालू होता. ओके कारण जेव्हा युरो कप चालू होता जो तेव्हा ह्या लोकांनी जिंकला होता त्याच्याबद्दल बोलतोय येस का? येस ओके. जो पोर्तुगालने जिंकला होता 2016च्या युरो कप कारण बद्दल बोलतो तो युरो कप जेव्हा सुरू होत होता त्याच्या आधी जेव्हा ट्रेनिंग ग्राउंड मध्ये सगळे भेटले होते हम्म. पोर्तुगीज प्लेअर रोनाल्डो तेव्हा पण असं वाटत होतं की पोर्तुगीज टीम ही नाखुश आहे रोनाल्डो सोबत. ओके कारण जेव्हा रोनाल्डोने हात मिळवायला गेला होता ब्रुनो फर्नांडिसला हम्म. तेव्हा त्याला झिडकारलं होतं लिटरली. झिडकारलं होतं. त्याच्यानंतर सुद्धा जेव्हा पोर्तुगालची टीम ही जिंकली होती त्याच्यानंतर मॅन ऑफ द सिरीज म्हणजे मॅन ऑफ द टुर्नामेंट जेव्हा बर्नार्डो सिल्वाला अनाऊन्स केलं हम्म. तेव्हा सुद्धा रोनाल्डोच्या चेहऱ्यावरती काहीतरी नाखुशी होती. नाखुशी दिसली होती आणि हेच कदाचित कारण असणार आहे की रोनाल्डो मध्ये आणि पोर्तुगालच्या टीम मध्ये काहीतरी धुसमुस तयार. दुसमस्त यार पण आता ते तर पास झालं आता नक्की काय चालू आहे आता नक्की हे चालू आहे की रोनाल्डोचे जे फॅन्स आहेत ते कंटिन्युअसली कमेंट्स करतात. तुम्हाला एक उदाहरण देतो की जाओ नेवेस हा एक वन ऑफ द मेन प्लेअर आहे पोर्तुगालच्या टीमचा. त्याच्या गर्लफ्रेंडने एक पोस्ट टाकली होती जाओ नेवेस सोबत. हम्म. ठीक आहे त्याच्या खालती भडीमार केलाय कमेंट्सचा रोनाल्डोच्या फॅन्सने की हम्म. तू रोनाल्डोला पास का नाही का करत नाही आहेस, करत आहेस तू रोनाल्डोकडे बॉल का नाही का नाही देतेस, देतेस? जे काही एकदम चुकीचं गोष्ट आहे. हम्म. ही गोष्ट अजिबात एक्सपेक्टेड नाहीये कुठल्याही कुठल्याच fan fan base, base कडून, कुठल्याही कुठल्याच fan base fan base कडून. कारण का खरं सांगायला गेलं तर स्वप्नील ना आपली लायकी आहे ना कोणाची लायकी आहे त्या गोट बद्दल बोलण्याबद्दल Yes. इतकी त्याला कुठल्याही कन्व्हर्सेशन मध्ये घेण्या इतकी कारण का रोनाल्डो नाही आज तो क्रिस्टियानो रोनाल्डो त्याच्या मेहनतीने झालेला आहे त्याच्या एफर्टनी झालेला आहे त्याच्या हार्डवर्कनी झालेला आहे आणि तुम्ही कुठल्याही प्लेअरला त्याच्या नावाने डिस करू नका
पण तुला माहितीये का, या सगळ्याला ठिणगी हम्म, ही थोडीशी हवा, या आगीला थोडीशी हवा ही दिलीये, हम्म. ही जावा नेवेसच्या गर्लफ्रेंडनेच. कारण जेव्हा फॅन्स कमेंट्स करत होते, तेव्हा तिने एक कमेंट टाकली हा. आणि ती कमेंट होती, की तुम्ही तुमच्या गोटला रिटायर का नाही व्हायला सांगत? जी काही खूप मोठं स्टेटमेंट आहे. स्टेटमेंट आहे, स्वतःच्या प्लेअर बद्दल बोलतायत. म्हणजे आता इथून एक दिसून येते की कुठेतरी युनिटी डगआउट मध्ये नाहीये काहीतरी पोर्तुगालच्या. युनिटीचा प्रॉब्लेम आहे. जसं युनिटीचा आपण काहीतरी प्रॉब्लेम, फ्रान्सच्या टीम बद्दल बोललो होतो, की थोडासा हार्मनी इश्यू होता. पण इगो, आता ह्या टीममध्ये तो खूप मोठा इश्यू मोठा दिसतोय. issue. आणि तो आता बाहेर पडलाय. येस, आणि तो ही गोष्ट असेल तरी सुद्धा ही गोष्ट बाहेर पडायला नको नको पाहिजे पाहिजे होती. होती ॲटलीस्ट तुमचा जेव्हा वर्ल्ड कपचा कॅम्पेन चालू आहे तेव्हा तरी. तेव्हा पण तरी. तुला माहितीये का, फक्त हे हे 2 प्लेयर किंवा हा प्लेयर आणि त्याची गर्लफ्रेंड असंच नाही. रोनाल्डोची जी बहीण आहे किंवा रोनाल्डोची जी आई आहे, त्यांनी सुद्धा कुठेतरी या सगळ्या गोष्टीला आपला एक हातभार लावलेला आहे. त्या मावशीबद्दल मी काहीच बोलू शकणार नाही. रोनाल्डोची जी बहीण आहे, ती ताई जी आहे, जी कोणी ताई आहे, ती सुरुवातीपासून रोनाल्डोला एकदम ब्लाइंडली डिफेंड करते प्रत्येक गोष्टीमध्ये. थोडंफार तिचंही चुकतं, कारण की तिने ह्याच्या आधी सुद्धा मेस्सी बद्दल खूप काय काय आणि वेगवेगळे कमेंट्स टाकले होते, पोस्ट टाकल्या होत्या, स्टोरीज टाकल्या होत्या. पण ठीक आहे, अग्रेसिव्ह फॅन बेस असतो. पण सांग अजून, नाव आय एम इंटरेस्टेड टू नो की कारण पोर्तुगलच्या तुला माहितीये का, रोनाल्डोची जी बहीण आहे तिने सुद्धा अशीच कमेंट केली होती, की तुम्ही रोनाल्डोला पास का नाही करत आहात? पास का नाही तुम्ही करत? रोनाल्डोकडे बॉल फीड का नाही करत आहात? पण तुला असं वाटतं का, की फक्त सगळ्यांनी जेव्हा बॉल फीड करणार तेव्हाच रोनाल्डो खेळणार? नाही, असं नाहीये. रोनाल्डोनी त्याचा ओरिजिनल गेम दाखवायला हवा. रोनाल्डोनी गेम्स क्रिएट करायला हवेत आणि तो डी.आर. काँगोच्या मॅचमध्ये एव्हिडेंटली दिसलं ॲक्चुअली की रोनाल्डो फक्त एकाच पोझिशनमध्ये उभा होता. येस. मी हीट मॅप आता शेअर करतो या व्हिडिओमध्ये, तुम्ही बघा. रोनाल्डोचा हीट मॅप हा काही लिमिटेड होता. रोनाल्डो कुठे दिसलाच नाही. पण तुम्ही असं एक्स्पेक्ट नाही करू शकत की मला बॉल पास कर आणि मी जाऊन गोल मारेल. पण जेव्हा पण रोनाल्डोला पास केले, आय गेस त्याने 2 का 3 मिस सुद्धा केले मिस होते. सुद्धा केलेत. त्यातला एक सगळ्यात मोठा मिस होता जेव्हा ब्रुनो फर्नांडिस मागे उभा होता. रोनाल्डोने त्याला बॉल पास करणं हे अपेक्षित होतं, पण त्याने केला नाही आणि त्याने शॉट घेतला. शॉट घेतला. पण मी कुठेतरी इथे फॅन्सनाही डिफेंड करेल, रोनाल्डोच्या बहिणीलाही डिफेंड करेल, की रोनाल्डोला ह्या आधी बॉल पासेस मिळालेले आहेत आणि रोनाल्डोने ते कन्व्हर्ट केलेले आहेत. रोनाल्डोने कन्व्हर्ट नक्की केलेले आहेत आणि असेल 100 पैकी 80 कन्व्हर्ट झालेले असतील, 20 नसतील झाले. म्हणून कुठेतरी ह्या फॅन्सची अपेक्षा आहे, की तुम्ही रोनाल्डोला बॉल पास करा, जेणेकरून तो गोल मारेल. हेही त्यांचं आपण एक साइड आपण क्लिअर करूया. त्यांच्या साइडनी मी एक कमेंट करतो इथे, की हो, रोनाल्डोला बॉल पास करत नव्हते, पण हे लोकही काहीच करत नव्हते. हो. कळलं? राफालिओ खालून ट्राय करत होता, ब्रुनो फर्नांडिस ट्राय करत होता, पण कोणाचाही कन्व्हर्ट होत नव्हता. येस. म्हणून कदाचित तुम्ही त्याला एकदा बॉल पास तरी करून बघा. पण तरी सुद्धा या टीममध्ये अजून पण गडबड आहेच मित्रा. आहेच. काय गडबड आहे ती मी सांगतो. जेव्हा जाओ नेवेसला प्रेस कॉन्फरन्समध्ये विचारलं होतं, की काय प्रॉब्लेम होता? तुम्ही रोनाल्डोला पास का नाही केला? किंवा तुम्ही रोनाल्डोकडे बॉल फीड का नाही केला? तेव्हा त्याने हे सांगितलं, की आम्ही जसे प्लेयर्स आहोत, तसा तोही एक प्लेयर आहे. तो काही स्पेशल प्लेयर नाहीये, ज्याला आम्ही बॉल पास करू. पास करू. हे स्टेटमेंट किती बरोबर आहे? चुकीचं स्टेटमेंट आहे. तो रोनाल्डो आहे. आज पोर्तुगल हे रोनाल्डोमुळे ओळखलं जातं. येस. आधी कोणीच पोर्तुगलला ओळखायचं नाही. स्टेटमेंट कुठेतरी चुकली आहे त्याची, बट ॲट द एंड इट्स अ नेशन गेम. आणि याच वेळेला ब्रुनो फर्नांडिसने सुद्धा एक स्टेटमेंट दिलंय, की आम्ही इकडे रोनाल्डोला गोल मारून देण्यासाठी आलेलो नाहीये. नाहीये. आम्ही ॲज अ टीम आलो आहे ही टुर्नामेंट जिंकायला. त्याच्यामुळे कुठला एक प्लेयर असा नाहीये, की ज्याला आम्ही बॉल फीड करू आणि तो गोल मारेल. आम्ही त्याच्या सुखासाठी इकडे आलेलो आहे. मग जर ब्रुनो फर्नांडिसची अशी कमेंट असेल, तर मग त्यांनी रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावी अख्ख्या टीमची. कारण का आता फक्त ब्लेम गेम हा रोनाल्डोसाठीच होतोय. सगळे फॅन्स, सगळे मीडिया, सगळे पंडित, थिएरो हेनरी असू दे किंवा झातान इब्राहिमोविच असू दे, हे रोनाल्डोला शिव्या घालतायत, रोनाल्डो बद्दल बोलतायत. का? हे पण चुकीचं आहे ना. येस. हे सुद्धा चुकीचं आहे. रोनाल्डो एकटा रिस्पॉन्सिबल नाही होऊ शकत. जर ब्रुनो फर्नांडिस स्वतः म्हणतोय, की आम्ही इथे त्याला गोल करण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत. मग नाही बाबा, मग तोही इक्वली रिस्पॉन्सिबल झाला. येस. अख्खी टीम रिस्पॉन्सिबल झाली. इथे बघा, ब्लेम गेम होते रोनाल्डोवर आणि जेव्हा अशी वेळ होते तेव्हा तुम्ही रोनाल्डोला म्हणजे कुछ तो गडबड आहे दया भाई इधर. पण तुला माहितीये का, आपण जेव्हा या मॅचचा एक प्रिव्ह्यू केला होता, तेव्हा आपण हेच बोललो होतो, की जो प्लेयर त्या फील्डवरती 90 मिनिटं पूर्ण खेळलाय, त्या सगळ्या प्लेयर्सची रिस्पॉन्सिबिलिटी आहे त्या मॅचच्या ड्रॉची रिस्पॉन्सिबिलिटी घेण्यासाठी. आणि त्याच्यामध्ये रोनाल्डो असू दे, ब्रुनो फर्नांडिस असू दे किंवा अजून कुठलाही प्लेयर असू दे, ते सगळे प्लेयर तेवढेच रिस्पॉन्सिबल आहेत. आहेत.
ठीक आहे, तेवढंच रिस्पॉन्सिबल आहेत. एकदम परफेक्ट उत्तर दिलंयस तू ह्याच्याबद्दल. आपण आता तू म्हणत होता जावो नेव्हिसच्या गर्लफ्रेंडनी काय काय कमेंट्स केले, पण त्या पोराच्या पण अंगात मस्ती कमी नाहीये. लय कळायत. लय किडे आहेत लय त्याच्यात, कळायत. लय किडे आहेत. ही गोष्ट कदाचित पोर्तुगीज फॅनलाही माहित नसेल, Yes. पण त्या भावाने, त्या पोराने एक इंटरव्ह्यू दिली होती आणि Yes. त्याच्यामध्ये त्याला विचारलं होतं की तुझ्या प्रत्येक लीग्स मधले फेवरेट प्लेयर्स सांग. हां, हां. आणि आपण सगळं सांगूया. ठीक हा. आहे. त्याला विचारलं गेलं होतं की सौदीचा सगळ्यात चांगला प्लेयर कोण आहे? तर त्याने आधी सांगितलं आधी आधी ह्यांना विचार, तुम्हाला काय वाटतं साऊदी लीग मध्ये चांगला प्लेअर कोण आहे? कोण आहे? आम्ही Yes. आम्ही 10 सेकंड थांबतो. तुम्ही Yes. कमेंट सेक्शन मध्ये कमेंट पटकन लगेच करून द्या. कर. लगेच करा. लगेच कर. थांबलोय. आम्ही आत्ताच थांबलोय. थांबलोय. लगेच कमेंट करा की तुमच्यामध्ये सौदीमध्ये जो आता सौदी लीग मध्ये खेळतोय चांगला प्लेअर कोण आहे? ठीक आहे. रोनाल्डोचं नाव लिहिलं सगळ्यांनी. लिहिलं? ठीक आहे. मीही लिहितो. हां. मी लिहिल. रोनाल्डोचं नाव लिहिल. हां. त्या पोराने जाओ फेलिक्सचं नाव घेतलं याच्यामध्ये. जाओ फिलिक्स कोण आहे? जाओ फिलिक्सला शेवटचा चांगला खेळताना मी बघितलं होतं अॅटलेटिको मॅड्रिडमध्ये. मॅड्रिडमध्ये. त्याच्यानंतर त्याने 4 टीम बदलल्यात रे. पण तेव्हा सुद्धा तो दिसला नाही आणि तो जाओ फिलिक्स सौदी टीम मधला सगळ्यात बाप प्लेयर. बाप प्लेअर कसा होऊ शकतो? कसा होऊ शकतो? अच्छा ठीक आहे. ते तो बोलला. त्याच्यानंतर उस्मान डेंबेलेचं नाव घेतलं त्याने लीग 1 मध्ये. मेस्सीचं नाव घेतलं. मेस्सीचं नाव घेतलं आहे MLS मध्ये. MLS मधलं मेस्सीचं नाव सुद्धा घेतलं आहे. पुढे. पण हम्म. जेव्हा त्याला असं विचारलं गेलंय की पोर्तुगीज टीम मधला तुला चांगला प्लेअर कोण वाटतो? तेव्हा त्याने काय नाव घेतलं असेल? ब्रुनो फर्नांडिस, नाही, अजून जेसूस, नाही, पेपे, नाही. मग कोण? तो बोलला होता की या टीम मधला मी. त्याने स्वतःचं नाव घेतलंय. स्वतःचं नाव कसं घेऊ शकतो तो? जेव्हा तुझ्या टीम मध्ये क्रिस्टियानो रोनाल्डो आहे, तू रोनाल्डो स्वतःचं असेल. नाव कसं घेऊ शकतो? Joel Neves, who is your current MVP in the Premier League? Bruno Fernandes. La Liga. La Liga, the best player for me is Lamine Yamal. Liga 1. For me, Ousmane Dembélé. Serie A. Rafael Leão. Bundesliga. For sure, Joshua Kimmich. Saudi League. Now, for me, the magic player is João Felix. Depression. MLS. Lionel Messi, for sure. Depression. Portuguese team. Portuguese team. It's difficult because in the Premier League, Italian, I put Portuguese players, but I'll put myself. त्याच्यामध्ये लय उंगल्या करायची सवय त्याला, लय किडे आहेत त्याच्यात. बारा हा, बापाचं बारा कार्ट आहे. बापाचं कार्ट लय आहे. बारा बापाचं कार्ट म्हणून आहे. उगाच ह्या लोकांनी तुला सोडला नसेल. मग आणि कदाचित त्याच्यामुळेच कदाचित एवढा सगळा रेजबेट होता त्याच्यावरती. पण त्याच्यावरती. हे करणं चुकीचं आहे. आम्ही सपोर्ट अजिबात करत नाही नाही या करत आहे. सगळ्या कुठल्याच गोष्टीला. गोष्टीला नाही करत आहे. आम्ही त्या प्लेअरचे ओपिनियन सुद्धा सपोर्ट करत नाहीये. आम्ही फॅन्सचे ओपिनियन सुद्धा सपोर्ट करत नाहीये. हे कुठेतरी फुटबॉल कम्युनिटीसाठी हे कुठेतरी चांगली गोष्ट नाहीये. हो. कुठेतरी गालबोट लागल्यासारखं वाटतंय. Yes. कारण का आत्ताच कुठेतरी एक मॅच झाली आहे. पोर्तुगीजकडे अजून फ्युचर आहे. पोर्तुगीज उद्या फायनल खेळू शकते आणि पोर्तुगीज उद्या तोडू शकते. बट जर अशा पद्धतीने जर फॅन्सच डिस करत असतील, कारण का स्वप्नील हे प्लेयर सुद्धा बघतात. येस. प्लेयर सुद्धा इंस्टाग्रामवर ऑनलाईन असतात. त्यांच्यामध्ये आणि- युनिटी नाही दिसणार ना आणि मग. दुसऱ्या टीमना या टीम बद्दल खेळताना एकच मोठा स्ट्रॉंग पॉइंट वाटणार आहे की जेव्हा आम्ही या टीम सोबत खेळू तेव्हा ह्या टीमची तशी पण युनिटी खराब आहे. एक मोरल हाय ग्राउंड खराब झालेलं आहे. त्याच्यामुळे आता खेळणं हे खूप ऍडव्हान्टेज देणार आहे समोरच्या टीमला. त्याच्यामुळे हे सगळं बंद करण्यासाठी बंद फक्त करण्यासाठी. 2च गोष्टी वाचवू शकतात. त्या 2 गोष्टी म्हणजे एक पोर्तुगालच्या पुढच्या मॅच मधला एक विन, Win. एक 3 पॉइंट त्यांचे हे वाचवू शकतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे रोनाल्डोचा चांगला खेळ. आणि फॅन्स सुद्धा पोर्तुगलला वाचू शकते की फॅन्सनी कमेंट करणं बंद करा. येस. फॅन्सनी ओपिनियन देणं बंद करा. तुम्ही मी कोणीच नाही आहोत क्रिस्टियानो रोनाल्डो बद्दल बोलण्याची आपली लायकी नाहीये. मी स्पष्ट बोलेल. येस. तो गोट आहे. तो ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम आहे. आपण त्याच्याबद्दल कोण आहोत त्याच्या कमेंट करणारे? पोर्तुगीजचे फॅन सोडून द्या. पण बाकीचे फॅन सुद्धा जे डिस करतात, जे शिव्या घालतात, जे बोलतात अरे म्हातारा रिटायर झाला, रिटायरमेंट घे. भाई नाही, अजूनही तो खेळू शकतो. Yes. मला तरी स्वप्नील वाटतं तो पुढचा वर्ल्ड कपही खेळेल त्याचा परफॉर्मन्स बघता आणि त्याची फिटनेस बघता. कारण रोनाल्डो एवढा फिटेस्ट प्लेअर या वयामध्ये कोणीच नाहीये अख्ख्या जगभरामध्ये. आणि रोनाल्डो दादा पुढच्या मॅच मध्ये चांगला परफॉर्म करणार हे नक्की आहे. आहे. कारण रोनाल्डोच्या डोक्यात पण कुठेतरी चाललंय की ही सगळ्या गोष्टी ज्या चालल्या आहेत त्या सगळ्या गोष्टीला बंद करण्यासाठी, त्या सगळ्या गोष्टींच्या तोंडावर टाळ्या लावण्यासाठी फक्त एकच गोष्ट आहे, तो म्हणजे रोनाल्डोचा परफॉर्मन्स. प्राईम रोनाल्डो हॅज टू कम बॅक. रोनाल्डोनी मोठा एक कमबॅक दिला पाहिजे. पुढची मॅच बघायला गेलं तर पोर्तुगल वर्सेस उझबेकिस्तान आहे Yes. आणि कोलंबिया वर्सेस पोर्तुगल आहे. मला दोन्हीही टीम्सची मॅचेस मी बघितल्यात, उझबेकिस्तान आणि कोलंबियाची. मला कुठेतरी भीती वाटते.
मला पोर्तुगल बद्दल भीती वाटते, मला रोनाल्डो बद्दल भीती वाटते. कारण आणि थोडंसं वाईट पण वाटतंय, की या सगळ्या गोष्टी चालू आहेत. पण जर तुम्ही उझबेकिस्तानची जी मॅच बघितली असेल, तर उझबेकिस्तान ही चांगला परफॉर्म करून आलेली आहे आणि त्यांना माहिती आहे या टीमचा मोराल खूप डाऊन आहे. Down आहे. त्याच्यामुळे ते लोक ऑल इन जाणार आहेत. ऑल इन जाणार आहेत. सो मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? नक्कीच तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये तुमचं ओपिनियन सांगा. रोनाल्डो बद्दल तुम्हाला काय वाटतं त्याचं ओपिनियन बद्दल सांगा. गर्लफ्रेंड्स, वाईफ्स ते काय म्हणतात ते काय ना वॅग्स वाईफ्स अँड गर्लफ्रेंड्स यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल नक्की कमेंट करून सांगा. पण तुम्ही सांगा, की अशाच अजून तुम्हाला कुठले व्हिडिओ बघायला बघायला आवडतील. आवडतील. त्याच्यामुळे आम्हाला सुद्धा मजा येईल हे असे व्हिडिओ बनवण्यासाठी. हा टॉपिकच खूप छान होता आणि हा टॉपिक एकदम मसालेदार टॉपिक मसालेदार होता. एकदम आपल्या कोल्हापुरी मिसळीसारखा. अपेक्षा आहे पुढे अजूनही काहीतरी घटना होऊ दे म्हणजे आम्हाला कंटेंट जास्त Yes. मिळेल. हा होता आमचा व्हिडिओ. नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा. गोलपोस्ट मराठी, आपला फुटबॉल. आपली भाषा. थँक्यू. डिप्रेशन में रहता हूँ हमेशा, अब भी मैं डिप्रेशन में हूँ, माँ कसम।